जय सेवा येणाऱ्या 20 तारखेला निवडणुकीसाठी आपण सगळ्यांनी बॅट चिन्हावर मतदान करावं। माननीय राजेंद्र मोहक साहेबाला ह्या मतदारसंघामध्ये काम करण्याची संधी द्यावी ही विनंती करायला सुनील केदार आपल्यापर्यंत आलेला आहे आणि आपण सगळ्यांनी माझ्या विनंतीचा मान केलाच पाहिजे ही आग्रहाची हात जोडून विनंती करतो। जे नुकतंच आपलं वक्तव्य केलं तुमचे आमचे लाडके खासदार सन्माननीय माननीय श्यामकुमार बर्वेजी, मंचावर बसलेले आमचे उईकेजी, गोंडवाना पार्टीचे अध्यक्ष सन्माननीय रमेश कारेमोरीजी, आमची भगिनी शांता कुमरे, ह्या मंचावर बसले इतर सगळे मान्यवर, माझे वर्गमित्र भलावीजी, आम्ही सोबत शिकत होतो, भलावीजी, उपस्थित बंधू भगिनी मित्रांनो, बंधूंनो, ह्या निवडणूक म्हटलं म्हणजे बरेच लोक आपल्या वेगवेगळ्या भाषण करणार आहे, पण मला हे आश्चर्य अजूनही वाटतं की हा जो परिसर आहे ह्या परिसरामध्ये वारंवार मतं घेऊन निवडून आल्यानंतरही ह्या परिसरामध्ये आम्ही जे आदिवासी बंधू आहे यांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून अजूनही वाटचाल का होत नाही। खरं म्हणजे ट्रायबल प्लॅनच्या अंतर्गत सगळी व्यवस्था आहे, कानून आहे, कायदा आहे, पैसे आहे, बजेट आहे, तरीही या आदिवासी भागातल्या लोकांना बाहेर काम करायला का जावं लागतं हा माझ्या सरकारला मोठा प्रश्न निर्माण त्या ठिकाणी बंधूंनो। बरेच हे भाषण आले, मी खरं म्हणजे माननीय खासदार साहेब शांताचं मनापासून आभारी मानतो। मला अजूनही आठवतं शांता, मी राज्याचा मंत्री असताना आपण या भागातील जो महत्वाचा विषय घेऊन आला पुनर्वसनाचा, तो पुनर्वसनाचा विषय आपण लावून धरला होता, शेवटच्या टप्प्यात आले होता की एकदाचा निकाल लावायचा। कारण मी ठाम होतो की या क्षेत्रामध्ये राहणारे आम्ही मागच्या 30-40 वर्षापासून आम्ही राहतो, ही जमीन आमची आहे, जंगल आमचं आहे, हे सगळंच आमचं आहे आणि याला एका दिवसात तुम्ही आम्हाला प्रस्थापित कसं करू शकता। आणि करायचं असेल तर आम्हाला सन्मानाने जगण्याची व्यवस्था मिळाली पाहिजे, आमच्या हाताला काम मिळालं पाहिजे आणि त्या ठिकाणी आम्हाला जगता आलं, त्या ठिकाणी व्यवस्थित काम करता आलं पाहिजे, जगता आलं पाहिजे, व्यवस्था आहे। पण दुर्भाग्य आहे आजही शासनाकडे ते उडत नाही। मी त्यावेळेस सन्मानित शांता कुमरे आपल्याला माहिती आहे, मी मंत्री असताना आपण एक बैठक लावायला सांगितली होती। मी बैठक नागपूरला नव्हती लावली, बैठक मी सिलारीला लावली होती। सगळे त्या ठिकाणी फॉरेस्टचे अधिकारी बोलवले होते, सन्मानित तुम्ही सगळे प्रतिनिधी होता आणि त्या भागामध्ये एक एक काम, कुठे पांढर रस्त्याचं काम, कुठे गेट उघडायचं काम, कुठे आम्हा आदिवासी बंधूला पट्टे मिळण्याचं काम किंवा आदिवासी लोकांना त्या ठिकाणी ट्रायबल पॅन्टमध्ये त्या ठिकाणी अनुदान मिळण्याचे विषय आपण हाताळले होते आणि सगळे आपण कामाला लागलो होतो व्यवस्थितपणे। पण दुर्भाग्य सरकार त्या ठिकाणी कोसळून गेलं नाही। तर आज आम्ही तुम्हाला मतं मागायला येत असताना कुठल्याच गोष्टीचं काही सांगायची गरज नसती झाली, त्या ठिकाणी तुमचं प्रेम विश्वास ह्याच माध्यमातून परिसरामध्ये त्यांनी विकास करता आला असता। पण आज बंधूंनो, जे सरकार आहे, जे महाराष्ट्रामध्ये बीजेपीचं सरकार आहे, हे निवडून आलेलं सरकार नाही, हे लोकांनी मतदान केलं निवडून आले सरकार नाही, हे सरकार आहे 50 खोके एकदम ओके आणि सगळे झाले बोकेच बोके त्या ठिकाणी। असं सरकार आहे त्या ठिकाणी, हे ओरबडून टाकलंय नाही राज्याला पूर्ण ओरबडून टाकलं। या सरकारने या राज्यामध्ये सगळी अर्थव्यवस्था संपवून टाकलेली आहे, माणुसकीला काळीमा पुसलेला आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये या सरकारला त्या कर्जबाजारी करून सोडणार आहे त्या ठिकाणी विचारधारा त्या ठिकाणी बीजेपीची सरकार। आणि म्हणून आज आपल्याला एवढंच विनंती करायला आलेलो आहे, हा जो आमदार तुमच्या इथे जो आहे हा निव्वळ खोटा बोलणार एक नंबर। ह्या आमदारानं वारंवार त्या ठिकाणी खोटं बोलून लोकांना भूलतापा दिलेला आहे, बिना कधी कोट घालत नाही, पण त्या ठिकाणी एक वकिलेचा आव पुन्हा आलं त्या ठिकाणी असतो, अशा प्रकारचा आमदार आहे। असं वाटतं की यालाच वकिली जमत बिमत काही नाही, आव आणते आणि 3 पळसाला पानं 3च त्या ठिकाणी आहे। मला अजूनही बरं समजत नाही की या भागामध्ये सागरा प्रकल्प जो आहे तो अजूनही का सुरू होऊ शकत नाही। मला माहिती आहे सागरा प्रकल्पाचं काम त्यावेळेस मधुकरराव किंमतकर होते तेव्हापासून सागरा प्रकल्पाचं काम आहे, अजूनही सागरा प्रकल्प क्लिअर होऊ शकत नाही। अजूनही त्या ठिकाणी नवेगाव खरीचं पाणी त्या ठिकाणी तुमच्या खिंडसेमध्ये येऊ शकत नाही। हा कुठला विकास आहे?
हा कुठला विकास आहे? अजूनही नवेगावकरिता पाणी खिंडसीमध्ये येऊ शकत नाही, अजूनही सागरा प्रकल्प होऊ शकत नाही, अजूनही आदिवासी भागाला रोजगार मिळू शकत नाही, आणि अजूनही त्या ठिकाणी ग्रामीण भाग ह्या आदिवासी भागामध्ये त्या ठिकाणी तुमचे हे वाघ हल्ले करतात आणि गरीब लोक मृत्युमुखी पडतात. याच्यावर त्याकडे तोडगा दिसत नाही. मी सन्मान्य खासदार साहेबांचा मनापासून आभार. एक तळागाळातला माणूस निवडून आल्यानंतर काय करतो याची प्रतीती झालेली आहे. ज्यावेळेस एक आदिवासी बंदीवर वाघाने हल्ला झाला, दुर्दैवाने मृत्युमुखी पडला, तर सन्मान्य खासदारांनी हे पाहिलं नाही की मी खासदार आहे म्हणून, त्याने हे पाहिलं नाही की माझं पद काय म्हणून, पण तुमच्या सोबत येऊन त्या सडकेवर 1 तासभर उन्हात बसले राहिले. शांता सुद्धा तिथे बसली होती आणि तुमच्यासाठी लढण्याची त्यांनी आपली मानसिकता क्लिअर केलेली आहे. बैठकीची वेळ आली, मला अजून आठवते, तिथं कलेक्टरशी आपण बोललो होतो, बैठक ठरली होती आपली आणि बैठकीच्या माध्यमातून निकाल लागण्याचा त्यात सुरू झाली होती. पण सत्तेचा माज, पैशाची खणखण गरमी की तिथं आदिवासी भागामध्ये लागलेली बैठक ही नागपूरला घेऊन गेले. आता मला असं वाटते अशा ठिकाणी की आज आता त्यांना मला शांता इथला आमदार जो आता आहे त्याला नेहमीसाठी नागपूरलाच पाठवून द्या. ठेवता कशाला इथे ठिकाणं, त्याला नागपुरात जा आणि रस्ता खाली कर. ह्या भागामध्ये आम्हाला त्या ठिकाणी राहायचं आहे. आणि मला विश्वास आहे बंधूंनो, ज्या विश्वासानं ज्या प्रेमानं तुम्ही लोकांनी खासदार निवडून दिला, त्याच विश्वासानं प्रेमाला आपण आमदार सुद्धा निवडून द्या. खासदाराचा हात मजबूत करा आणि या भागामध्ये आम्ही कटिबद्ध आहे. आदिवासी लोकांच्या त्या ठिकाणी तुमच्यासाठी मदत करण्याचं, तुमच्यासाठी उभं राहण्याचं आमचे त्या ठिकाणी असलेलं नेहमी तुम्हा लोकांना अडचणीचा तोंड द्यावं लागणार नाही. आणि येणाऱ्या दिवसामध्ये मी आपल्याला विश्वास देतो बंधूंनो, शांताताई, मी आपल्याला विश्वास देतो की ह्या भागातील त्या ठिकाणी पुनर्वसनाचा विषय आणि हा भागातील सागर प्रकल्प, हे 2 प्रकल्प आपण येत्या वर्षभरामध्ये निकाल लावू. आणि परिवर्तन कसं असतं, लोकांची सेवा काय असते आणि लोकांसाठी झटण्याची भूमिका आणि कटिबद्धता काय असते हे नक्कीच आपण कर्तृत्वाने दाखवू, अशा प्रकारचा विश्वास आपल्याला देतो. आपण नक्कीच ज्या वेळेस या परिसरामध्ये, मग मी जिल्हा परिषदेच्या निवडणूक असो, पंचायत समितीच्या निवडणुका असो, आमदार असो, खासदार असो, सगळ्या निवडणुकीमध्ये माझ्या शब्दाचा तुम्ही मान केलाच आहे आणि पुढे तुम्ही कराल असा विश्वास करतो. मला अजूनही आठवते, आम्ही जिल्हा परिषदेला शांताने प्रायमरी हेल्थ सेंटरचं काम काढलं, PSCचं राहतं करवायचं. मी आलो होतो, शांताताई आपण केलंय, तुम्ही दवाखाना सुरू केला आणि लोकांची सेवा त्या ठिकाणी झालेली आहे. आपण सुद्धा इथे बसले, माननीय सरपंच नाखलेजी, तुम्ही म्हटलं त्यावेळेस सन्मान्य सौभाग्यवती लक्ष्मीताई बरे जिल्हा परिषद अध्यक्ष होत्या, तुमच्या ग्रामपंचायतीला 1 कोटी रुपयाचा निधी दिला होता. मी तुम्ही म्हटलं त्यावेळेस तुमचे इथं प्रश्न सोडून देते आणि आम्ही म्हणतो ते करून दाखवतो. कारण आम्हाला लोकांसोबत जगण्याचा आमचा मानस आहे, मानसिकता आहे आणि पुढे त्या ठिकाणी तशीच राहणार आहे. आज हा सुनील केदार आपल्याला विनंती करतो, असं मतदान करा की याच्यानंतर खोटं बोलणाऱ्याला ह्या भागामध्ये पाय ठेवण्याची हिंमत होणार नाही. असं आपल्याला मतदान करायचं आहे आणि आपल्याला बॅटलाच निवडून द्यायचं. आपलं त्या चिन्ह जे आहे बॅट, आणि कोणी मरत असेल, हो आमची इथं बॅट आहे, ह्या बॅटच्या बरोबर सचिन तेंडुलकर सारखे रायन मुळकला छक्के लावायचे, सेंचुरी बनवायची आहे. अर्ध्यात सोडायची नाही, मुळकजी लक्षात ठेवा, अर्ध्यात सेंचुरी सोडायची नाही. मॅच आणि सेंचुरी लावून आपल्याला मॅच जिंकायची आहे, आपल्याला ट्रॉफी जिंकायची आहे, एवढं आपण लक्षात ठेवा. मी बोलून आपल्या शब्दाला विराम देतो. जय हिंद महाराष्ट्र.